हरिओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. चिंतन. अशा प्रकारे निश्चिंत झाल्यावर चिंतन म्हणजे केवळ त्याचाच आचार, केवळ त्याचाच विचार, केवळ त्याचाच ध्यास लागतो. चिंतनात आपले चित्त इतर गोष्टींमधून दूर होते आणि ते केवळ त्याच्यातच रत होते. आपल्या इतर चिंता पूर्णपणे थांबतात. इतर आचार विचार आपोआपच बंद होतात. हे दोन प्रकारे होत असते. आपण ध्यानासाठी जे ताठ बसून शारीरिक योगासन घातलेले असते ते स्थिर होते. जोपर्यंत देहाची हालचाल होत असते तोपर्यंत ध्यान लागत नाही. जेव्हा देहाला स्थिरता येते तेव्हाच विदेही अवस्था प्राप्त होते. आपला पृथ्वीपाशी जवळजवळ 0° कोन होतो. त्या योगे आपल्यावर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कमी होतो. आपल्याला विदेही अवस्था प्राप्त व्हायला याचा फार परिणामकारक उपयोग होतो. सर्व आचार बंद होतात. सर्व हालचाली थांबतात. आपण प्रत्यक्ष जागा सोडून दूर जात नाही. आपण आसनात पुतळ्यासारखे स्थिर होतो. आपण निश्चल होतो. अशा प्रकारे आपले आचार थांबतात. आपली देहापासून वर उचलले गेल्यासारखी अवस्था होते. आता देहापासून पृथक झाल्यासारखे जाणवते. देहभाव पूर्ण लोप पावतो. याचा वैचारिक परिणाम म्हणजे आपण जेव्हा ध्यानात नसतो तेव्हाही आपले इतर आचार थांबतात. याचा अर्थ जेव्हा आपण कर्मयोग करत असतो तेव्हा आपण तो कर्मयोग त्याच्यासाठी करत असतो. आपण आपल्यासाठी स्वतःसाठी काहीही करत नसतो. जे काही करायचे ते त्याच्यासाठी त्याच्या वतीने केले जाते. त्यामुळे आपले प्रत्येक कर्म योगिक असते. आपले प्रत्येक कर्म त्याच्यासाठी केले जाते. यात आपण इतके रत होतो की ते कर्म प्रत्यक्ष तोच करत असतो. आपण केवळ निमित्त असतो. कर्म करताना किंवा कर्म करत नसताना आपण केवळ त्याचाच विचार करत असतो. कर्म करताना आपण करत असलेले कर्म त्याला रुचेल, आवडेल याचा विचार करूनच कर्म करतो. यामुळे आपल्याकडून प्रमाद होत नाही. सतत त्याच्या अस्तित्वाचे व्यवधान राहते. जेव्हा आपण कर्म करत नसतो तेव्हा आपण कसलाही विचार करत नसतो. आपण शून्यावस्थेत असतो. कर्म करत नसताना हे असे शून्यावस्थेत असणे हाच त्याचा विचार करणे आहे. त्याचे चिंतन करणे आहे. तो अरूप, निराकार, अदृश्य, निर्विकारी आहे. त्यामुळे शून्यावस्था हेच त्याचे चिंतन करणे आहे. तसे नसेल आणि जर कर्म करत नसताना त्याचा विचार आपण करू लागलो तर तो त्याचा विचार नसतो. तर तो आपल्या मन आणि बुद्धी यांनी केलेला त्याचा विचार असतो. ते चिंतन नसते. ते ज्ञान, बुद्धी पाजळणे असते. कर्म करत नसताना आपण निर्विचारी अवस्थेत असावे लागते. तरच त्याचे चिंतन होते. तेथे शून्यावस्था प्राप्त झालेली असते. या अशा शून्यावस्थेतील आचार आणि विचाराला त्याचे चिंतन म्हणायचे. याचा अर्थ आपण ज्यावेळी जे करत असतो त्यावेळी आपण केवळ तेच करायचे. अशा वेळी ते विशिष्ट काम सोडून इतर सर्व आचार विचार व्यवहार व्यापार बंद असले पाहिजेत. याचा महत्त्वाचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण काहीही करत नसतो तेव्हा आपण तन मन बुद्धीने काहीही म्हणजे काहीही करायचे नाही. आपले सर्वस्व स्वत्व हरवून गेले पाहिजे. हे मुद्दाम करावे लागू नये आणि ते तसे मुद्दामूनही करताही येत नाही. हे आपोआप व्हावे लागते. हेच त्याचे चिंतन असते. मुलांनी अभ्यास करताना फक्त अभ्यासच करावा. फक्त त्यातच लक्ष घालावे. त्यावेळी इतर विचार करू नयेत. तसेच जेव्हा मुले खेळत असतात तेव्हा त्यांनी फक्त खेळावरच लक्ष केंद्रित करावे. त्यावेळी इतर विचार करू नयेत. मुले जेव्हा दूरदर्शन बघत असतात तेव्हा त्यांनी केवळ तेच बघावे. अर्थात याबाबत त्यांच्याकडून याचे पालन न सांगता सहजच होत असते. हा भाग वेगळा. हे असेच त्यांच्याकडून अभ्यासाचे बाबत व्हायला पाहिजे. अशा वेळी त्या अभ्यासाच्या विषयाचे चिंतन होते आणि जसा असा अभ्यास उत्तम होतो. अभ्यास नुसता स्मृतीत जतन न होता तो उमजलेला असतो, जाणलेला असतो. जे वाचावे, लिहावे, सांगावे ते उत्तम दर्जाचे असते. कचेरीत काम करताना केवळ कचेरीच्या कामाचाच विचार झाला पाहिजे. तेथे अन्य गोष्टींना थारा देऊ नये. ज्या देशात असे काम करणारे कर्मचारी असतात त्या देशाचा कारभार फार उत्तम चालतो. देश भरभराटीला येतो. आपल्याकडे विशेष करून सरकारी कचेरीत केव्हाही जा, कोणीही कधीही जागेवर सापडत नाही. प्रत्येक कामाला शरीर आणि मन थकेल.
आपल्याला स्वतःचा आणि त्या कामाचा उबग येईल. नको ते काम अशी आपली अवस्था होईल. भरपूर खेपा घातल्या जातील, विनाकारण पैसे आणि वेळ वाया जाईल. तेव्हा कुठे त्या कामाला सुरुवात होईल. कोर्टात वर्षानुवर्षे आणि काही बाबत पिढ्यानपिढ्या पुढील तारखा घेत खटले पडून असतात. सरकार कोणाचेही असो, नागरिकांची मानसिकता बदलणार आहे का? सरकारी कचेरीत पैसे न घेता काम केले जाणार आहे का? वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून लाच न स्वीकारता दंड वसूल करून तो सरकारात जमा होणार का? भेसळ करणे थांबणार का? असो, साधकांनी चिंतन करण्यासाठी एकाग्रतेने काम करायची सवय लावून घ्यावी. जो विषय समोर असेल त्याच विषयात रत झाले पाहिजे. तेथे अन्य विषयांना आणि गोष्टींना मज्जाव असावा. ध्यानम तस्य आणि निश्चिंतनम सांगून झाल्यावर ध्यान शब्द योजिला आहे, कारण ध्यानासाठी आधी हे 2 शब्द माहीत असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे फक्त त्याचेच निश्चिंतपणे चिंतन केले की ध्यान लागते. परंतु येथेही एक फार मोलाचा अर्थ ध्यान या शब्दात लपलेला आहे. तो अर्थ गुह्य आहे आणि तो ध्यान लागण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे जर चिंतन झाले नाही तर ध्यान लागत नाही. केवळ त्याचे म्हणजे त्याचेच आणि ते सुद्धा निश्चिंतपणे चिंतन जर सतत अव्याहत कायम सुरू राहिले तरच ध्यान लागते. तसे झाले नाही तर ती डुलकी असेल किंवा तंद्री असेल, किंवा तो ध्यानाचा आभास असेल, तो भपकारा असेल, ती मिथ्या धुळफेक असेल, ती स्वतःची किंवा इतरांची वंचना असेल. त्याचे सतत अव्याहत कायम चिंतन करायचे म्हणजे नक्की काय करायचे ते समजून घेऊया. बँकेत कॅशियर म्हणून काम करणारा नोटा मोजताना तर त्याचे चिंतन करू लागला तर लाखाचे 12,000 होतील. गाडी चालवताना चालक जर त्याचे चिंतन करू लागला तर तेथेच राम म्हणायची वेळ येईल. अभ्यास करतानाच विद्यार्थी त्याचे चिंतन करू लागला तर त्याची मार्काचे बाबत चिंताजनक परिस्थिती होईल. याचा अर्थ सतत अव्याहत कायम याचा अध्यात्मात काहीतरी निराळा अर्थ अपेक्षित आहे. आपण कामात व्यग्र असतो, आपले इकडे तिकडे जराही लक्ष नसते, परंतु अचानक समोरून आपल्याला काही धोका निर्माण झाला तर प्रतिक्षिप्त क्रियेने आपण त्यापासून आपला बचाव करू लागतो. याचा अर्थ असा आहे की जरी आपण कामात व्यग्र असलो, आपण इकडे तिकडे जराही लक्ष नसले, तरीही आपण जीवित आहोत हे व्यवधान आपल्याला सतत अव्याहत कायम असते. ते मुद्दामून टिकवावे लागत नाही. जीवित असण्यासाठी आपल्यात सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा सतत कार्यरत आहे. आपण देवळात जातो तेव्हा कसलाही मुद्दाम विचार न करता आपण सहजच आपोआप पादत्राणे बाहेर काढतो. आपल्याला हे कोणीही सांगत नाही. देवळात गेल्यावर तेथे आपल्या मनात वेडेवाकडे विचार येत नाहीत. हे मुद्दाम टाळावे लागत नाही. आपल्या मनात शुद्ध आणि पवित्र विचारच येतात. हे मुद्दाम करावे लागत नाही. आपले संस्कार हे आपल्याकडून आपोआप करून घेतात. देवळात आपल्याला न पटणारे जरी काही घडले तरी आपली भाषा सभ्य असते. याचा अर्थ तेथे देवळात असेपर्यंत पावित्र्य ही भावना सतत अव्याहत कायम टिकून असते. ती मुद्दामून टिकवावी लागत नाही. आई, बहीण, पत्नी, भाऊजे, मुलगी, भाची, पुतणी, सहकारी, तिराई इत्यादी अशा भिन्न नाते असलेल्या स्त्रियांची त्याप्रमाणे आपण योग्य तेच वर्तन करतो. सर्वांसाठी केवळ स्त्री म्हणून एकच एक निकष लावत नाही. हे आपल्याला मुद्दामून करावे लागत नाही. हे आपोआप घडते. त्यासाठी लागणारा विवेक, संयम, तारतम्य आपोआप सतत अव्याहत कायम बाळगले जाते. घरात आईवडील आहे त्याचे भान ठेवून ते घरात नसताना आपण जसे वागतो तसे ते घरात असताना आपण वागत नाही. त्यांचा मान आणि आब राखूनच आपण त्यांच्या समोर त्यांच्या उपस्थितीत वागतो. ते नसतात तेव्हा मोकळेपणाने निराळे वर्तन करतो. तसेच घरात घरपण म्हणून संस्कार पाळूनच वर्तन करतो. आपल्याकडून हा असा विवेक त्याच्या चिंतनाबाबत सतत सांभाळला गेला पाहिजे. हा असा संयम आपल्याला त्याच्या चिंतनाबाबत अव्याहत राखता आला पाहिजे. हे असे तारतम्य आपल्याकडून त्याच्या चिंतनाबाबत कायम सांभाळले गेले पाहिजे. हे करावे लागू नये तर हे सर्व सहजच स्वभाव म्हणून झाले पाहिजे. याचा अर्थ कर्मयोग करताना चिंतन निरोधावस्थेत असले पाहिजे.
म्हणजे कर्मयोग काय करायचं याचे व्यवधान त्याच्या चिंतनाने राहिले पाहिजे. परंतु प्रत्यक्ष कर्मयोग करताना केवळ कर्मच झाले पाहिजे, त्यासाठी त्याच्या चिंतनाची पार्श्वभूमी असली पाहिजे. आरसा रिता असतो तोच त्याचा स्थायी स्वभाव असतो. आरशाच्या जेव्हा आपण समोर येतो तेव्हा आरसा आपल्याला आपले प्रतिबिंब दाखवतो. तेथून आपण दूर झालो की आरसा पुन्हा त्याच्या स्वभावानुसार रिता होतो. जो त्याच्यासमोर येईल त्याचे प्रतिबिंब आरसा दाखवतो. समोर कोणी नसले की आरसा पुन्हा त्याच्या स्वभावानुसार रिता होतो. समोर येईल त्याचे प्रतिबिंब दाखवणे हा आरशाचा कर्मयोग आहे. परंतु जेव्हा कोणीही समोर नसते तेव्हा रिते असणे हा त्याचा स्थायी स्वभाव आहे. आपण परमात्म्याचे अंश आहोत याची सतत जाण असणे हे चिंतन आहे. आत्मांश हा आपला स्वभाव आहे. जेव्हा आपण कर्मयोग करत नसतो तेव्हा आपण आत्मांश म्हणून आपल्या स्वभावात असतो, त्याच्या चिंतनात असतो. परंतु देह जीवित ठेवण्यासाठी जेव्हा आपण कर्मयोग करू लागतो तेव्हा आत्मांश हा आपला स्वभाव निरोधावस्थेत असतो, परंतु तो तेथेच असतो. हेच त्याचे चिंतन आहे. हे असे चिंतन अव्याहत सतत कायम असणे म्हणजे त्याचे ध्यान लागणे आहे. अशा अवस्थेत जेव्हा आपण मूर्तीपुढे बसतो तेव्हा आपल्यासाठी ती मूर्ती दूर होते आणि आपल्याला त्यामधील अमूर्त दिसू लागते. मग कोणत्याही दृश्यातील अदृश्य आपल्याला ज्ञात होते. कोणत्याही आकारातील निराकार आपल्यासमोर प्रकट होतो. कसल्याही रूपामधून अरूप दर्शन देते. अशी अवस्था झाली की जळी स्थळी काष्ठी पाषाणी चराचर सृष्टीत त्याच्या एकाखेरीज अन्य काहीही नाही याचे दिव्य ज्ञान होते. आपल्याला आत्मभान येते. आपल्याला आत्मज्ञान मिळते. आपल्याला भौतिक आयुष्याचा अर्थ उलगडतो. आध्यात्मिक जीवनाचा अर्थ उमजतो. येथे ब्रह्म सत्य जगत मिथ्या म्हणजे काय याची जाण येते. यथाकाळी ते दिव्य दर्शन होते. आपण साक्षात्कारित होतो. परिणाम यामुळे आपल्यावर फार सुंदर परिणाम होतो. आपल्या वर्तणुकीत फरक होतो. आपले आचरण आमूलाग्र बदलते. आपण सदा जागृतावस्थेत जीवन जगू लागतो. इतके दिवस आपण ऊर्जावस्थेत आयुष्य जगत होतो याची आपल्यालाच कीव येते. जीवनात प्रथमच एक चैतन्याची पहाट उगवते. आपण सदा उत्साहित राहू लागतो. आपल्या योग ऊर्जेचा विनियोग विनाकारण खर्च होत नाही. तो केवळ प्रभुसेवेसाठी व्यय होतो. अध्यात्म सत्संग साधकांचा सहवास यामुळे आपल्यामध्ये तितकी जास्त योग ऊर्जा संचित होऊ लागते. योग ऊर्जा जितकी संचित होऊ लागते तितके गतभौतिक संचित लय पावते. योग ऊर्जा जितकी जास्त तितके देवत्व जास्त होत जाते आणि त्याची जाण सतत टिकते. तसेच त्यामुळे दानवपणा कमी होतो आणि तो इतका क्षीण होतो की आपल्याला त्याचा विसर होतो. आपल्यात सात्विकता सामावू लागते आणि रज तम नेस्तनाबूत होतात. आपल्यात सात्विकता उसळून येते आणि आपण त्या पलीकडील कैवल्याला साथ घालू लागतो. हे विश्व म्हणजे परम आत्मतत्वाचाच विस्तार आहे ही जाण येते. येथील प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू प्रत्येक घटना आत्मतत्व सोडून कधीही असू शकत नाही याची उमज येते. भौतिक व्यवहारासाठी यामधून आपण जरा दूर होतो. किंचित ढळतो. व्युत्थान होतो कारण देह जीवित ठेवायचा असतो. अशा वेळी योग ऊर्जेचा स्रोत इतका प्रखर असतो की केव्हा एकदा देहधर्म उठून पुन्हा त्या योग ऊर्जेच्या स्रोतात नाहू लागतो अशी आपल्याला हुरहुर लागते. या योगे आपण भौतिकात जास्त रिंगाळू शकत नाही. भौतिक जगाच्या दृष्टीने आपण अव्यवहारिक होतो. चांगले शिकलेले असून वाया गेलेले असतो. आपण आयुष्य फुकट घालवत असतो. हा अति दुर्लभ असा मानवी देह कुजवत असतो. आपल्याला लोक वेळपट समजतात. कोणी आपल्याला माणूस घाण्या अशी उपाधी देतात. गप्पा मारायला सहवास द्यायला लोकांशी आपले विषय जमत नाहीत. लोक आपल्याशी तोंड देखले बोलतात आणि आपल्यापासून आपोआप दूर पांगतात. आपल्यासाठी हीच आपल्या साक्षात्काराची खूण असते. अशा योगे आपल्याला सहजच एकांत मिळतो. हे भाग्य आहे हे जाणावे आणि त्याचे चिंतन करत ध्यानस्थ व्हावे. अनेक जणांची फार दारुण अवस्था होते. काही कारणाने गतवैभव नष्ट होते. विपन्न अवस्था येते. दैन्यावस्था येते. जिवंत कसे राहायचे हा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी गतवैभवाची स्मृती नको होते. ती सहन होत नाही आणि भविष्य तर अंधारात गडप झालेले असते. तेथे काळोखाशिवाय अन्य काहीही जाणवत नसते. मग एकच गोष्ट होते आणि ती म्हणजे समोर असलेले वास्तव वर्तमान.
तेच सर्वस्व सत्य आहे ही जाण येते. या योगे ते गेलेले वैभव पुन्हा प्राप्त करायला धावाधाव केली जात नाही, वर्तमानाचा मनपूर्वक स्वीकार केला जातो. अशा वेळी आप्त इष्ट असे सर्वजण सोडून जातात. आपल्या मागे आपली चेष्टा मस्करी टिंगल टवाळी करतात. कोणी कोणाचा नाही हे भौतिकाचे सत्य समोर परखडपणे हसत असते, आपल्याला वाकुल्या दाखवत असते. त्यावेळी ते भेसूर वाटते, एकलकोंडेपणा येतो आणि आत्महत्येचे विचार मनात येतात. तेथेच क्रांती होते. ही आत्महत्या कशी करायची याचा विचार करताना आपण एकटे नसून ज्याची आपण हत्या करायचा विचार करत आहोत तो आत्मा आपल्याजवळ आहे हे भान येते. आत्महत्या कर असे सांगणारे मन क्षीण होते, ते आत्म्यात विलीन होते. कारण सुदैवाने मनाला मनमानी करण्यासाठी लागणारे सारे भौतिक नष्ट झालेले असते. त्या योगे त्याची चाहूल लागते. येथे सर्व काही बदलते. कोणी कोणाचा नाही ही पर्वणी आहे ही जाण येते. प्राप्त परिस्थितीच्या त्या वाकुल्या नसून वाकडी वाट सरळ करून देणारी ती संधी आहे हा रहस्यभेद होतो. ते परिस्थितीचे भेसूर हास्य नसून तेथे जीवनाचा सुस्वर लपलेला आहे हे जाणवते. आत्महत्या करणे अशक्य आहे हे ज्ञान आपल्याला भौतिकाची हत्या करणे शक्य आहे आणि तीच हत्या जीवन देणारी आहे हे शिकवते. धनसंपत्ती नष्ट होणे ही विपन्नावस्था नसून शारीरिक दौर्बल्य, मानसिक क्लेश, ताण तणाव इत्यादी अवस्था ही विपन्नावस्था आहे हे लक्षात येते. त्याच्या कृपेने ही विपन्नावस्था आपण लीलया दूर करतो. मुक्ती कोणालाही चुकवता येत नाही. तुम्ही ती आपणहून प्राप्त केली नाही तर एक दिवस आत्मा ती प्राप्त करायला तुम्हाला भाग पाडतो. त्यासाठी आवश्यक ती तुमची अवस्था तो करतो. कारण प्रत्येकातील आत्म्यांशाला परमात्म्याची स्वभावताच ओढ असते. तुम्ही वैभव सोडून देत नसाल तर आत्मा तुम्हाला ते सोडायला लावतो. यास्तव दुरावस्थेची विपन्नावस्थेची वाट पाहू नका. आजच शहाणे व्हा, आत्मज्ञानी व्हा. वैभवात जरूर राहा परंतु भूत भविष्यात रममाण न होता वास्तव वर्तमान ओळखा. श्रीमंत योगी व्हा. योग ऊर्जा संचित करा. अध्यात्म सत्संग याची कास धरा. त्याचे नित्य नियमित निश्चिंतपणे चिंतन करा. गरिबीपेक्षा वैभवात निश्चिंत होणे हे त्या मानाने सोपे आहे हे लक्षात घ्या. गतसंचितानुसार प्राप्त वैभवाचा सदुपयोग करून त्या चैतन्यात डुबकी मारा, ध्यान लावा. समारोप. किती दूरवरचा आणि किती उच्च पल्ला गाठायचा आहे हे सांगितले. यासाठी आत्मपूजा समजावून घ्यायची आहे. आता येथून पुढे एक एक पूजाविधी करत करत आत्मप्राप्ती साध्य करायची आहे. ही बासुंदी आहे हे लक्षात घ्यावे. ती पचायला हलकी नाही याची जाण ठेवून आता पुढील वाटचाल करूया. हरिओम.